सगळ्या तरोडीवासियांना माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या शुभेच्छा। 2026 महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी आज मारुतीच्या चरणी आम्ही सगळ्यांनी ओमशेठ पोकर्णा, माधव पावडे, पठाणसाहेब, सर्व गावातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज नारळ फोडून आम्ही समारंभ केलेला आहे। आज बघितलं असताना महाराष्ट्रात अजितदादाचा पक्ष हा सर्व धर्मांना घेऊन चालणार आहे आणि प्रभाग क्रमांक 2 हे सर्व जाती धर्माचं आहे। तरी अजितदादाचं नेतृत्व सगळ्याला माहिती आहे, तटकरे साहेबाचं नेतृत्व माहिती आहे। याच्यानंतर आपल्या जिल्ह्याचे नेते राष्ट्रवादीचे आमदार लोहा कंधारचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आपण एक तरुण नेतृत्व माणिक कल्याणकर, रोहन कांबळे, बलवंत तेलंग आणि मोहसिन पठाण यांच्याकडे सर्व नातेवाईक एक 5-10 वर्षापासून अनुभव बघितला नाही, हे जनतेमधले राहणारे मुलं आहेत आणि यांचे हात बळकट केलं तर खरोखरच एक तर लहानापासून ते मोठ्यापर्यंत यांनी सेवा करतील असं आम्हाला बाळगून आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि ही उमेदवारी सर्व आम्ही प्रभाग क्रमांक 2 तरोड्याच्या वासियांच्या एक विचारावर यांच्या भरोशावर आम्ही दिलेली आहे। तरी सर्वांना माझी एवढीच विनंती आहे, तुम्हाला अवेलेबल कार्यकर्ता जेव्हा फोन रात्रीचा टाईम असो दिवसाचा टाईम असो हजर राहणारे कार्यकर्ते त्याच्या कामाचा मागाला अनुभव बघून उमेदवारी दिली तर सगळेजणं इथं कार्यकर्ते प्रत्येकाजणापर्यंत राष्ट्रवादीचे विचार, अजितदादाचे विचार, आपले विचार, ओमशेठचे विचार, माधव पावडेचे विचार हे सगळ्याचे विचार घरापर्यंत पोहोचण्याचं काम करत आणि राष्ट्रवादी हे चारही उमेदवार एक ताकदीनिशी निवडून आणा आणि निवडून आल्यानंतर ह्या ठिकाणी आम्ही एक दिवस अजितदादाला घेऊन एक मोठ्या चांगल्या प्रकारे सभा घ्यायचं काम करू एवढं ह्या ठिकाणी सांगतो। महापालिकेच्या निवडणुकीच्या 2026च्या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे 4ही उमेदवार कोमल कांबळे, बळवंत तेलंग, नसीम बेगम, मोहम्मद पठाण आणि वीरेंद्र माणिक देशमुख यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज मारुतीच्या मंदिरावर त्यांचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ इथं फोडण्यात आला आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, या निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार साहेबांच्या पक्षाचा प्रथमच या वर्षामध्ये आपला प्रवेश झालेला आहे। नांदेड शहराच्या विकासाच्या दृष्टीनं अजितदादाचं आगमन इथं होणं अत्यंत जरुरी आहे। यापूर्वीची एक हाती सत्ता या शहराचा कुठलाही विकास करू शकली नाही आणि म्हणून विकासाचं केंद्र असलेलं अजितदादाचं नेतृत्व या शहराला नवीन इथं आगमन होत आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की पर्याय म्हणून नांदेड शहराच्या, महापालिकेच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आज इथं अजितदादाच्या राष्ट्रवादीचं इथं आगमन होतं आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्या सर्वांची गरज आहे की या शहराचा विकास झाला पाहिजे आणि पिंपरी चिंचवडप्रमाणे, बारामतीप्रमाणे हे शहर उजळून निघालं पाहिजे, याकरता आमचा हा प्रयत्न आहे। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की नांदेड शहर हे अत्यंत गेली 10-15 वर्षापासून पाहतो अत्यंत बकाल शहरामध्ये नांदेड शहराची गिनती होत आहे आणि हे सर्व बदलायचं असेल तर इथं नव्या नेतृत्वाची गरज आहे। म्हणून राष्ट्रवादीच्या
अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून या इथं पर्याय देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे. आणि विशेष करून आज जिथं आपण नारळ फोडत आहोत हा नगराध्यक्षाचा पहिले नगराध्यक्ष व्यंकटरावजी तरोडेकर यांचा हा प्रभाग होता, त्यांचं हे गाव होतं हा. आणि नांदेड शहराचा बालेकिल्ला म्हणून तरोडा ओळखायला जायचं, परंतु काही नेतृत्व बदलली, या तरोड्याचं महत्त्व कमी झालं, इथलं नेतृत्व पुढं येऊ शकलं नाही. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना विनंती की आज आपण सर्व शपथ घेऊया की प्रचंड मताने या भागातील 4ही उमेदवार निवडून आले पाहिजेत. आणि ती आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो. प्रत्येकदा सर्व उमेदवारांना शुभेच्छा देत असताना आपल्याला विनंती करेल की आपण सर्वजण वोटर म्हणून नव्हे तर प्रचारक म्हणून प्रत्येकाने 10-10, 20-20, 25-25 घरं केली पाहिजेत. आणि आपला विजय निश्चित आहे. या शहराचं नेतृत्व बदलण्याचा जो आमचा मानस आहे तो निश्चित स्वरूपात. आणि अजितदादाला दाखवायचं आहे की बुवा आमची गरज आहे तुम्हाला आणण्याची. लक्षात असू द्या, एवढं मोठं नेतृत्व आपल्या शहरामध्ये यावं असं आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्याची इच्छा आहे. आणि म्हणून या शहरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपले जिथं जिथं भाऊ असतील, बंधू असतील, पाहुणे असतील, मित्र असतील, सर्व भागामध्ये याच प्रभागातल्या कार्यकर्त्यांनी आपल्या सर्व नातेवाईकांना राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होण्याकरता आपण मदत करण्याचं आवाहन करावं. आपण मदत करावं. प्रत्येक आपल्याला या प्रभागात विरोधी पक्ष कोण वाटते? आपला प्रमुख विरोधक कोण आहे या प्रभागात? आमचा प्रमुख विरोधक भाजप आहे. लक्षात राहू या प्रभागामध्ये आपलं आपण जे समजता तसं काही नाही. या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 वर आहे याची मला खात्री आहे. आज तुम्ही बघताय आज प्रचाराचा नारळ प्रभाग क्रमांक 2च्या 4ही उमेदवाराचा इथं माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे आणि या शहराचे आमचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आणि माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये इथं प्रचाराचा नारळ जोरदार असा फुटलेला आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमचे 4च्या 4ही उमेदवार राष्ट्रवादीचे या प्रभागामधून निवडून येतील हा मला आत्मविश्वास आहे. आमचे 4ही उमेदवार हे उमदे आणि युवा नेतृत्व आहेत. आज बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक अनुसूचित जाती जमातीमधून आमच्या कोमलताई हे उच्च शिक्षित आहेत आणि प्रश्नाची जाण असणारे, महिलांची जाण असणारं एक नेतृत्व आहे. दुसरे आमचे ओबीसीमधून जे आहेत बळवंत तेलंग, ते सातत्यानं 15 वर्षे झालं चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे आणि सातत्यानं सामाजिक आसन, राजकीय आसन, 15 वर्षाचा त्याचा त्याग की त्यानं जनतेसमोर आज जात आहे. आणि तिसरे आमचे नसीम बेगम मोहम्मद खान पठाण हे मुस्लिम समुदायातील आणि मराठा हिंदू समुदायातील एक मोठं असं फॅमिली आहे आणि त्यांचं कार्य हे या प्रभागापुरतं मर्यादित नसून नांदेड शहराला आणि जिल्ह्याला माहिती आहे. असे एक चांगल्या घराण्यातला एक व्यक्ती आणि पुन्हा माणिक देशमुखचे कार्य तर सामाजिक जडणघडण या गावातूनच झालेली आहे. त्यानंही सातत्यानं 10 वर्ष झालं या प्रभागाच्या हितासाठी झटत आहे. असे 4ही आमचे उमेदवार आहेत. आणि महापालिकेमध्ये आता तुम्ही बघताय या प्रभाग क्रमांक 2चा पाहावा तेवढा विकास झालेला नाही. 2-2 टर्म या काँग्रेसमध्ये असतील किंवा आता BJPमध्ये गेलेले असतील. हे 4ही उमेदवार सबसेल फेल आहेत. त्यामुळं एक नव्या चेहऱ्याला या जनतेनं प्रतिसाद द्यावा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही विकासावर आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारी, विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे अजितदादाचे हात बळकट करण्यासाठी आणि इथं विकास जर खिचून आणायचा असेल खरंच तर अजितदादा पवार हे या महाराष्ट्राचे वित्तमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत आणि विकास काय असतो या प्रभागाला आम्ही दाखवून देऊ. या 4च्या 4ही उमेदवाराला तुम्ही निश्चित मोठ्या प्रमाणाने या जनतेला आम्ही मायबाप जनतेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माधव पावड्या, मोहनअण्णा हंबर्डे असतील यांच्या वतीनं हात जोडून विनंती करतो की या नेतृत्वाला तुम्ही एक वेळेस संधी द्या. त्यांना 2-2 वेळेस बघितल्या, सत्तेसाठी नाही तर आपल्या विकासासाठी या नेतृत्वाला हात जोडून विनंती करतो. या मायबाप प्रभाग क्रमांक जनतेमधल्या 27,000 जवळपास मतदार आहेत आणि हे मतदार हे सुजाण आहेत, कुणाच्याही लोभाला बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे. येणाऱ्या काळात हाच विजयाचा रथ येणाऱ्या 15 तारखेला 14 तारखेला मतदान आहे आणि 15 तारखेला इथंच 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला विजयाची इथंच एक मोठी रॅली तुमच्या माध्यमातून इथं होईल हा विश्वास आम्हाला आहे. आणि आज हनुमानाच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही नारळाचा प्रचाराचा शुभारंभ केला आहे. येणाऱ्या 15 दिवसामध्ये जोमानं प्रचार करून हे 4ही उमेदवार कसे निवडून येतील याकडे आमचं पक्षश्रेष्ठीचं विशेष लक्ष आहे. आणि आमच्या 4ही सीट A आहेत या प्लसमध्ये जेवढ्या प्रभागामध्ये आम्ही फिरतोय त्याच्यातल्या सगळ्या 4ला 4ही सीट इथं येण्यासारख्या आहेत आणि निश्चितच येतील एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.